ही ती लिंक आहे. सर्वप्रथम MDM पोर्टलला लॉग इन करायचं आहे सरळच्या आणि त्याच्यानंतर https://educationmaharashtra.government.in MDM users लॉग इन केल्यानंतर MDM पोर्टलवरती एनरोलमेंट ही जी टॅब आहे इथे दिसते, ही एनरोलमेंट टॅब अशी टॅब आपल्याला शोधायची आहे. आता आपण इथे ह्या लिंकला क्लिक करून आपण तिथे जाऊयात. आता इथे यूजर ID आणि पासवर्ड तुमचा डिफॉल्ट टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर आपण लॉग इन म्हणायचं आहे. जो बरोबर असेल तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे टिक मार्क करायचं आहे. आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन्स आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे मेनू येईल. मेनूच्या खाली इथे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये शेवटी 2 नंबरला ऑप्शन आहे एनरोलमेंट. हा एनरोलमेंट ऑप्शन जो आहे तो वापरायचा आहे, ऑन करायचा. त्यानंतर त्याखाली पुन्हा परत शब्द दिसेल एनरोलमेंट. पुन्हा मग तिथे आपण टच करायचं आहे. आपला ह्या वर्षीचा जो काय पट आहे तो पट इथे आपल्याला टाकायचा आहे. इथे वर्ष, महिना, इथे पट टाकला. आता इथे मी पट टाकलेला आहे 21. हा पट टाकल्यानंतर इथे फायनलाइज बटन असेल, मग ते फायनलाइज करायचं आहे किंवा ते फायनल करायचं आहे. फायनल केल्यानंतर इथे रिक्वेस्ट टू रिटर्नच्या ऐवजी जो ऑप्शन असेल तो ऑप्शन वापरायचा आणि मग त्यांच्याकडनं मंजुरी येईल त्या पटाला. त्यानंतर तुम्ही MDMवरती माहिती भरू शकता. आणि त्याशिवाय तुम्ही जर MDM ॲप ओपन करून माहिती भरायला लागले तर जुना पट असल्यामुळे तिथे माहिती स्वीकारली जाणार नाही. हे फायनल करायचं मात्र विसरायचं नाही आणि मगच आपल्याला ब्लॉक लेवलवरनं परवानगी मिळते.